इतके दिवस तुझ्याशी खोटं बोलू माझ्या जीवाची जी तगमग झाली ना त्याची सगळी कसर भरून काढायची ना। तू एक क्षण सुद्धा माझ्यापासून लांब नाही जायचंस। हो सगळीकडे चर्चा चालू आहे म्हणे अश्विनी 7-8 महिन्याची गरोदर आहे म्हणे। शेवटी आपण सगळे शेजारीच ना, याचा परिणाम सगळ्या शेजाऱ्यांवर होतो। पण मी त्यातली बाई नाहीये म्हणून स्पष्टच विचारायला आले तुम्हाला। खरं सांगण्याची हिंमत आहे माझ्यात, कारण तिने कोणतंही अनैतिक कृत्य केलेलं नाही आहे ना। अश्विनी गरोदर आहे पण ती एक सरोगेट मदर आहे। एका दुर्दैवी स्त्रीला मातृत्व देण्यासाठी आणि आपलं मोडलेलं घर सांभाळण्यासाठी ती सरोगेट मदर झाली। जाऊन सांगा तर सगळ्यांना। मला सांग तुझं म्हणणं काय? मी दिवसभर अंगाला जपून ठेवायचा होता? बघ मी फक्त आत्याच्या समाधानाकरता आणि मुख्य म्हणजे तुला बरं वाटावं म्हणून तो दरा लावला होता। तुला माहितीये मीता, या असल्या गोष्टींवर माझा काहीचाही विश्वास नाहीये। पण माझा विश्वास बसतो हल्ली या गोष्टींवरती। भूक लागली परत। मला वाटलं तुझं पोट भरलं असेल। अरे बापरे, आता काय करायचं? एवढ्या रात्री कुठलं हॉटेल पण उघडं नसेल ना? बाळाच्या जन्मानंतर तडा सांधला जाईल, पण अश्विनी तिचा विश्वास मात्र मी कायमचा गमावलाय। आणि माझ्या बाळाचं काय होईल? समीरनं त्या बाळाला सोडून दिलं तर? मी पैशांमुळे खूप अडचणीत आले होते समीर, आणि त्याच वेळी नमिता प्रधानांनी मला सरोगसीसाठी विचारले। प्लीज आशू, जाऊ दे ना। तुझ्यावर शंका घेणं, माझी नोकरी जाणं, हे सगळं मला आठवायला लागतं का तू असं काहीतरी बोलायला लागल्यावर? मी तुझं सगळं करेन, तुझी सगळी काळजी घेईन, पण प्लीज या बाबतीत माझ्याकडून शेअरिंगची अपेक्षा करू नकोस। मी कितीही ठरवलं तरी मला शक्य नाही होणार ते। अरे आपण बाळ दत्तक घेतल्याने खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत। वा वा वा, काय डोकं आहे। म्हणजे बाळ त्या शुभंकर प्रधानचं अश्विने धारण केलं पोटात समीरसाठी, आणि हे 2 शाणे त्यांनी हात वर करून मोकळे, आणि आता ते मी गळ्यात घ्यायचे का आठवडं? कशासाठी? कुणासाठी? वाटेल त्या गोष्टीत मला गृहीत धरू नका। आय वॉर्न यू। त्या अश्वला जाऊन सांग त्या प्रधानाच्या घरात ठेवू नये म्हणवते बाळ। करार केलाय ना त्यांनी, पण त्यांनी ठरवावं त्याचं काय करायचं ते। आणि जमत नसेल ना तर समीरची ड्युटी आहे त्याला आपलं म्हणणं। त्यासाठी किटी आणि रोहननी आपलं आयुष्य पणाला लावण्याची काही एक गरज नाही बरं का। मला भेटायचे तिला, मला नाही चैन पडत तिच्याशिवाय ग। एकदा भेटू दे ना मला तिला प्लीज। मालविका, तुम्ही जर का मला तिला भेटू देणार नसाल ना तर मी जेवण सोडाच पाणी सुद्धा पिणार नाही। मालविका, आशू मला नोकरी मिळाली आहे, म्हणजे अमेरिकेहून येण्याच्या आधीच नोकरी फिक्स केली होती। म्हणजे तू मला फोनवर सांगितलंस तीच ही नोकरी? फक्त ती भारतात आहे हे सांगितलं नव्हतं। समीर, देवाने आपली खूप परीक्षा पाहिली, पण आजच्यासारखा गोड दिवस पण दाखवला। तुला नोकरी मिळाली, आपलं आता लग्न होणार आहे। छोटासा साधासा पण आपल्या प्रेमाचा संसार आता सुरू होणार आहे।